असतात ना असे, हेच अध्यक्ष उपाध्यक्ष मी पाहिले पुढे बसलेले. नाही मी कामाच्या निमित्ताने ते व्यवस्था करावी लागते, ते कोण करत असतील व्यवस्था त्यांच्याबद्दल नाही, पण काही नुसते आपलं कीर्तन लावून द्यायचं बाहेर गप्पा मारायचं असायचं आणि मग सत्काराला येणार. ते ऐकलं पाहिजे ना, लोकांसाठी आहे पण आपल्यासाठी पण आहे ना. ते कामाचं नियोजन करण्यासाठी असू द्या, त्यांचा कान इकडं असतो. मी एखादा असं कोण बाहेर असेल तर त्याच्याबद्दल नाही टीका करत. माझा सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा, तो सतरंजा टाकून द्यायचा आणि प्रवेश सुटायची वाट बाहेर बसायचा बघायचं. आणि नाथांच्या मनामध्ये आलं की याच्यावर कृपा करायची, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि भावार्थ रामायणाचे पुढचे 15 अध्याय पोळी खाणाऱ्या एका सामान्य अत्यंत अक्षर शत्रू असलेल्या मुलाने ते लिहिलं. नाथांवरती असलेलं प्रेम, नाथांवरती असलेला विश्वास, श्रद्धा. मग कधी असे येतात कथा वेगवेगळ्या स्वरूपाची. काय होतं, एक गाव होतं आपलं चलवणी सारखं असं झालं. नदीच्या पलीकडे काही गाव, अलीकडे काही अशी 2 गाव, खुर्द बुद्रुक. मग एक बाई गंगाबाई म्हणून यायची, ती दूध घालायला, गवळण होतं गावात, दूध घालायची आणि एका पुराणिकाचं पुराण चालायचं, पुराणाची कथा तर रोज चालायची नित्य नियम 5 ते 7. ही यायची 5, 5:30, 6 वाजता किंवा 7च्या दरम्यान दूध घालायची. थोडंफार अर्धा पाऊण तास काय ऐकायला मिळायचं ते मिळायचं. पण काय झालं, पाऊस प्रचंड होता आणि पलीकडची माणसं पलीकडे, अलीकडची माणसं अलीकडे, सगळं बंद झालेलं, नदीला उतार नव्हता. पण नित्य प्रवचन सुरू झालं गावात, लोक बसले. बाईची ती कोपऱ्यात जागा असायची, बरोबर त्या वेळेला आली बाई कोपऱ्यात बसली. महाराजांच्या मनात झालं की एवढा पाऊस पडतोय, तिकडची माणसं तिकडे, इकडची माणसं इकडे, इकडची तिकडे गेलेली तिकडेच आहेत, अजून आली नाहीत, उतार नाही नदीला. दूध घालाय कशी काय आली, घागरीने कमी पण होत्या. मग आरती झाली, जवळ आली, पाया पडायचं, निघून जायचं. म्हणले गंगाबाई, म्हणले काय हो महाराज, म्हणले कशी काय आली, म्हणले दूध घालायला. अगं दूध घालायला आली, माहिती आहे, कुणीच नाही, तिकडची माणसं तिकडे, इकडची माणसं इकडे, नावा बंद आहेत, नदीला उतार नाही, तू कशी आली. महाराज 5 वर्ष झाली तुमची कथा ऐकते, तुम्ही नाही सांगितलं देवाच्या नामाने भवसागर पार होतो, देवाच्या नामाने भवसागर पार, नदी किरकोळ आहे त्याच्या पुढं. तर म्हणले मग मी ते नदी प्रवेश करताना नाव घेतच आले. म्हणले म्हणले हे प्रवचना सांगायला ठीक आहे, असं नसतं. म्हणले आता मी तसंच, आणि आता परत जाणार आहे मी माझ्या घरी, वाट पाहत आहेत लोक. खरं हो, खरं शपथ, तुमचं ऐकलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, नाम घेत आले, पण इकडे आले आणि आता परत मला जायचंय ना परत. म्हणजे मला जमन का, म्हणले कार असा वाटत झाला आता. ग्रामीण भागातूनच आलोय मी, पण तसं काही नाही. म्हणजे अहो तुमचं ऐकून आम्ही एवढं नुसतं ऐकून, तुम्ही तर वाचताय, तुमचं जीवन त्याच्या समर्पित आहे, असं कसं बाबा माझी चेष्टा करता. नाही म्हणले तूच मला फसवत असेल. म्हणजे चल नदीच्या किनाऱ्यावर गेले. म्हणजे जमन ना गंगे मला. अहो बाबा तुमचं ऐकून मला जमलंय, तर तुम्हाला काय, तुम्ही तर किती काय सगळ्यांना घेऊन जा. नाही म्हणले मला काही खरं वाटत नाही, माझ्या डोळ्यात